मालेगाव तालुक्यातील जौडका रेल्वे गावात अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर रानडुक्करांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जौडका रेल्वे गावात सकाळच्या सुमारास रानडुक्करांचा मोठा कळप गावात शिरला आणि काही काळ हैदोस घातला। याच वेळी घराजवळ असलेल्या 4 वर्षीय पूर्वा राम सावळे या चिमुकलीवर रानडुक्करांनी अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात पूर्वा गंभीर जखमी झाली। घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत चिमुकलीला रानडुक्करांच्या तावडीतून सोडवले। त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर जौडका रेल्वे भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वारंवार वन्य प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गावात रानडुक्करांचा मुक्त वावर रोखण्याकरिता प्रभावी उपाय करावेत अशी मागणी जोर धरत आहे। मी राम सावळे राहणार जौडका रेल्वे तालुका मालेगाव येथील रहिवासी असून ही माझी मुलगी पूर्वा राम सावळे आज सकाळी 9:30च्या दरम्यान गावात 4 रानडुकरं आल्यामुळं माझ्या या मुलीला रानडुकराने धडक दिल्यामुळं तिला चांगली जखम झालेली आहे। तर आम्हाला जौडक्यातून वाशिम रुग्णालयात रेफर केल्यामुळं आम्ही इथे आलो आणि मुलीला टाके मारलेले आहेत, जखम खोल आहे। याच्यावर वन विभागाने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे। जर रानडुक्कर जर गावात येत असतील तर लहान मुलांच्या प्रश्न निर्माण होत आहे। जसं माझ्या मुलीला आज त्याने मांडीला धडक दिल्यामुळे तिला मांडीला जखम झाली, दुसरीकडे मारलं असतं तर गंभीर दुखापत झाली असती। जौडका रेल्वे गावातील या घटनेने वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे। जखमी चिमुकलीवर उपचार सुरू असून ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे।